नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर सविता जोग नटराज ज्योतिष या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 2026 सालाचं सर्व राशींसाठीचं संपूर्ण राशी भविष्य। प्रेम, करिअर, पैसा, आरोग्य या सर्वच बाबतीत 2026 तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे ते आपण आज जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला नक्की विसरू नका। तुमची रास कोणती ते जरूर कमेंटमध्ये लिहा। 2026 हे वर्ष ग्रहयोगांमुळे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। शनी गुरु स्थिती, राहू केतूचे बदल आणि बुध मंगळाच्या हालचालींमुळे काही राशींना भरारी मिळेल तर काहींना संयम ठेवण्याची गरज भासणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। राशीचक्रातली पहिली रास आहे मेष। मेषवाल्यांसाठी हे वर्ष प्रगती, धैर्य आणि वेगाचं राहणार आहे। मेष राशीवाल्यांसाठी हे वर्ष करिअर आणि नोकरीमध्ये कसे जाईल? वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये कामाचा ताण वाढलेला असेल, पण मे जून पासून परिस्थिती तुमच्या बाजूनेच असेल। नवीन पद, पगारवाढ किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। सरकारी क्षेत्रातील लोकांसाठी विशेष शुभ काळ आहे। मेष राशीवाल्यांची 2026 मध्ये आर्थिक स्थिती कशी असेल? वर्षाच्या मध्यामध्ये अचानक धनलाभ संभवतो। गुंतवणूक, सोनं चांदी फायदेशीर ठरेल, मात्र अनावश्यक खर्च जरूर टाळा। प्रेम आणि नातेसंबंधांचा जर विचार केला तर प्रेमसंबंधात स्थिरता येईल। अविवाहितांसाठी एप्रिल ते सप्टेंबर मध्ये विवाह योग संभवतात। मेष राशीवाल्यांसाठी आरोग्याचा जर विचार केला तर थकवा, ऍसिडिटी आणि बीपी वाढू शकते। राशीचक्रातील दुसरी रास आहे वृषभ। वृषभ राशीसाठी 2026 हे वर्ष स्थैर्याचं आणि आर्थिक वृद्धीचं असणार आहे। करिअर संबंधी जर विचार केला तर वर्षभर स्थिर वाढ मिळेल। जुन्या प्रोजेक्ट्सला यश येईल। बदल हवा असेल तर ऑगस्ट ते ऑक्टोबर हा सर्वोत्तम पिरियड आहे। तुम्ही करिअरमध्ये दुसरा चेंज तुम्ही करू शकता। पैशांसंबंधात जर विचार केला तर मोठे आर्थिक निर्णय योग्य ठरतील। तसेच प्रॉपर्टी, गाडी खरेदीचे योग देखील आहेत। फॅमिली बिझनेसमध्ये वाढ होईल। वृषभ राशीचे प्रेम आणि नातेसंबंधांचा जर विचार केला तर प्रेमात शांतता, स्थिरता येईल। जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल। कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात। आरोग्याचा जर विचार केला तर गुडघे, थायरॉइड आणि वजन वाढ याची मात्र काळजी घ्यावी लागेल। राशीचक्रातली पुढची रास आहे मिथुन। मिथुन राशीसाठी 2026 हे परिवर्तन, प्रवास व करिअर वाढीचं वर्ष आहे। मिथुन राशीच्या करिअर संबंधात बोलूयात। नोकरीत बदल हा योग्य काळ आहे। क्रिएटिव्ह फील्ड, मीडिया, डिजिटल क्षेत्रात मोठ्या संधी येतील। विदेशांकडून देखील ऑफर मिळू शकते, विदेशातून ऑफर मिळू शकते। पैशांच्या संदर्भात जर विचार केला तर वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये खर्च जास्ती होईल, मात्र पुढील काळात जोरदार आर्थिक सुधारणा होईल। शेअर मार्केटमध्ये देखील चांगलाच लाभ होईल। मिथुन राशीच्या प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल बोलायचे झाले तर नवे नाते सुरू होण्याची शक्यता आहे। काही जणांच्या जुन्या नात्यातील गैरसमज दूर होतील। काहींना जोडीदाराला वेळ द्यावा लागेल। आणि मिथुन राशीच्या आरोग्याविषयीचा जर विचार करायचा झाला तर ताण, तणाव, डोकेदुखी मात्र वाढू शकते। ध्यानधारणा म्हणजेच मेडिटेशन फायदेशीर ठरेल। राशीचक्रातील चौथी रास आहे कर्क। कर्क राशीसाठी 2026 हे साल भावनिक, घर, कुटुंब यांच्यासाठी शांततेचा आणि स्थैर्याचा असणार आहे। कर्क राशीच्या जर करिअर संबंधी आपण विचार केला तर वर्षाची सुरुवात अतिशय मंदपणे पण जून नंतर मात्र उत्कृष्ट असेल। प्रमोशन व नवीन जबाबदाऱ्या येतील। जुन्या त्रासदायक लोकांपासून सुटका होईल। धन, संपत्ती किंवा पैशांबाबत जर विचार केला तर मालमत्तेसाठी जे काही तुम्ही प्रयत्न करत होतात किंवा मालमत्तेचे प्रबळ योग दिसत आहेत। कुटुंबाच्या मदतीने आर्थिक उन्नती सुद्धा होईल। प्रेम आणि नातेसंबंधांचा जर विचार केला तर जोडीदारासोबत रोमॅन्टिक वर्ष आहे। प्रेमात विश्वास वाढेल आणि जे सिंगल म्हणजे एकटे लोक आहेत त्यांच्यासाठी देखील चांगले नातेसंबंध येऊ घातले आहेत किंवा त्यांचे विवाह ठरतील। आरोग्यासंबंधात विचार केला तर पचन संस्थेची जरूर काळजी घ्या। पाण्याचे सर्वात जास्ती सेवन वाढवा। राशीचक्रातील 5वी रास आहे सिंह। सिंह राशीवाल्यांसाठी 2026 हे वर्ष यश, कीर्ती आणि नवीन ध्येयाचा असणार आहे। करिअर संदर्भात जर विचार केला तर वर्षाच्या सुरुवातीला खूप मोठ्या संधी येतील। बिझनेसमध्ये देखील वाढ संभवते। नवीन पार्टनरशिप करू शकाल। सरकारी कामे अतिशय सोपी होतील। पैशा संबंधात विचार केला तर आर्थिक प्रगती विशेषतः जुलै ते नोव्हेंबर मध्ये खूप चांगली होईल। शक्यतो लॉटरी, सट्टा टाळा।
प्रेम आणि नातेसंबंधांचा जर विचार केला तर जोडीदाराचे सहकार्य उत्कृष्ट मिळेल, प्रेमामध्ये एक नवीन ऊर्जा मिळेल. आरोग्याचा जर विचार केला तर ॲसिडिटी आणि पोटाचे विकार संभवतात, काळजी घ्या. राशीचक्रातील 6वी रास आहे कन्या. कन्या राशीसाठी 2026 हे वर्ष मेहनतीचे फळ मिळण्याचं आहे. यांच्या करिअर संदर्भात जर विचार केला तर महत्त्वाचे प्रोजेक्ट यशस्वी ठरतील. परीक्षा, स्पर्धा यामध्ये उत्तम निकाल लागेल. जॉब जर बदलायचा असेल तर मे आणि जून हा कालावधी त्याच्यासाठी योग्य ठरेल. पैसा किंवा आर्थिक संदर्भात जर विचार केला तर उत्पन्न जरूर वाढणार आहे. घरामध्ये नवीन फर्निचर, नवीन वाहन खरेदी होईल. बचतीवर देखील तुम्ही भर द्याल. कन्या राशीच्या आरोग्याविषयीचा जर विचार करायचा झाला तर 2026 या सालामध्ये ताण, अनिद्रा तसेच त्वचा संबंधातील समस्या निर्माण होतील. राशीचक्रातील 7वी रास तूळ. तूळ राशीसाठी हे वर्ष बदलांचं आहे, पण चांगल्या बदलांचं आहे. करिअर संदर्भात जर यांच्या बोलायचं झालं तर नोकरीत बदल, घर बदल, नवीन वातावरण या सगळ्या गोष्टी असतील. सृजनशील लोक जे आहेत त्यांना फार मोठ्या संधी मिळणार आहेत. आर्थिक संदर्भात 2026 सालाचा जर विचार केला तर आर्थिकदृष्ट्या हे अतिशय स्थिर वर्ष जाईल, पण अनावश्यक खरेदी मात्र जरूर टाळा. तसेच तूळ राशीच्या प्रेम आणि नातेसंदर्भाचा जर विचार केला तर प्रेमात चढ उतार, नात्यात संवाद वाढवायला लागेल, पार्टनरकडे जास्ती लक्ष द्यायला लागेल. तूळ राशीच्या आरोग्यासंदर्भातला जर विचार केला तर त्वचा विकार आणि पाठीचे विकार तुम्हाला या वर्षात जास्ती संभवतात. राशीचक्रातील 8वी रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीसाठी 2026 हे शक्ती, निर्णायकता आणि आर्थिक उन्नतीचं वर्ष आहे. त्यांच्या करिअर संदर्भातला जर विचार केला तर मोठे निर्णय घेण्यासाठी हे वर्ष अतिशय योग्य आहे. राजकीय, सरकारी क्षेत्रातील लोकांना प्रचंड लाभ होईल. तसेच त्यांच्या बिझनेसमध्ये देखील वाढ होईल. आर्थिक स्थिती, पैशासंदर्भात जर विचार केला तर मोठा धनलाभ तुम्हाला 2026 मध्ये मिळू शकतो. जुने कर्ज मिटेल, प्रॉपर्टीचे सौदे फायदेशीर ठरतील. तसेच प्रेम आणि नातेसंबंधांचा जर विचार केला तर नात्यात गंभीरता येईल. जोडीदारासोबत अतिशय संवाद चांगले साधले जातील. आरोग्य संदर्भाचा जर विचार केला तर पाण्याची कमतरता जाणवेल. तसेच लहान लहान इन्फेक्शन पासून जरूर सावध राहा. राशीचक्रातील 9वी रास आहे धनु. धनु राशीसाठी 2026 हे विस्तार, शिक्षण आणि प्रवासाचं वर्ष ठरणार आहे. त्यांच्या करिअर संबंधात जर विचार केला तर परदेशात जाण्याची संधी जरूर दिसत आहे. अभ्यास, नवे कोर्स, स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम कालावधी असेल. नोकरीमध्ये प्रतिष्ठा, पद वाढेल. आर्थिक संदर्भात जर विचार केला तर अतिशय चांगले आर्थिक स्थैर्य, तसेच या वर्षात त्यांना बोनस, इन्सेंटिव्ह भरपूर मिळू शकतात. तसेच काही फॅमिली प्रॉपर्टीचे वाद असतील तर ते सुटतील आणि त्याचे फायदे देखील होतील. नातेसंबंध आणि प्रेम या संदर्भात जर विचार केला तर प्रेमात स्थिरता मिळेल. नव्या मैत्रीचे रूपांतर नात्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. तसेच ज्यांचे जे अविवाहित आहेत त्यांचे विवाह देखील ठरतील. आरोग्यासंदर्भात जर विचार करायचा झाला तर गुडघे, कंबर आणि पायाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरेल. राशीचक्रातील 10वी रास आहे मकर. मकर राशीसाठी 2026 हे वर्ष अत्यंत उत्तम आणि यशस्वी असणार आहे. करिअर संदर्भात जर विचार केला तर बिझनेसमध्ये तुफानी वाढ होऊ शकते. नेतृत्वाची संधी त्यांना मिळू शकते. तसेच त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना मानसन्मान मिळू शकतो. आर्थिक बाबतीत विचार केला तर बचत आणि गुंतवणूक या बाबतीत ते अतिशय सफल होतील आणि वर्षाच्या अखेरीस धनलाभ देखील मिळेल. प्रेम आणि नातेसंबंधांचा जर विचार केला तर जोडीदारासोबत चांगले क्षण तुम्ही या वर्षात घालवाल. लव्ह मॅरेजच्या पण काही लोकांच्या शक्यता आहेत. आरोग्याविषयीचा विचार करायचा झाला तर पहिल्यांदा तुम्ही तुमचा ताण कमी करा. तसंच हाडं आणि जॉईंट्सची काळजी घ्या. राशीचक्रातील 11वी रास आहे कुंभ. कुंभ राशीसाठी 2026 हे नवीन आयुष्याची सुरुवात करणारं वर्ष आहे. करिअर संदर्भात जर विचार केला तर मोठे बदल होतील, सकारात्मक बदल होतील. नोकरीत नवीन भूमिका वाट्याला येईल. परदेशात जाण्याचे योग खूप मोठे दिसत आहेत.
आर्थिक संदर्भात जर विचार केला तर पैशाची आवक जावक सतत राहील. वर्षाअखेर धनलाभाची शक्यता आहे. आणि नातेसंबंधांचा जर विचार केला तर नवीन नाते जुळेल आणि जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. आरोग्य संदर्भात जर विचार केला तर श्वसन आणि रक्तदाब तसेच काही प्रकारची ॲलर्जी याचा त्रास संभवतो. राशीचक्रातील 12वी शेवटची रास आहे मीन. मीन राशीसाठी 2026 हे वर्ष अत्यंत आध्यात्मिक व मानसिक प्रगतीचं वर्ष असणार आहे. त्यांच्या करिअर संदर्भात जर विचार केला तर नोकरीत बदलाची जरूर शक्यता आहे. तसेच काही लोक क्रिएटिव्ह क्षेत्रात शिरतील. तसेच काही लोकांना व्यावसायिक पार्टनरशिप फायदेशीर ठरेल. पैसा किंवा आर्थिक बाबतीत जर विचार केला तर आर्थिक सुधारणा अतिशय उत्तम होणार आहे. काही लोकांचे कुठेही अडकलेले पैसे असतील तर ते जरूर या वर्षात मिळतील. संबंधांचा जर विचार केला तर नात्यात खूप समाधान मिळेल. काही लोकांचे लग्न ठरेल. आणि आरोग्याचा जर विचार केला तर पचन संस्थाच्या संदर्भातले काही विकार आपल्याला होऊ शकतात. पाणी जरूर भरपूर प्या. हे होतं 2026 वर्षाचं सर्व राशींसाठी संपूर्ण सविस्तर भविष्य. तुमच्या राशीनुसार वर्षाचे शुभ आणि अशुभ काळ सांभाळा. कायम सकारात्मक राहा आणि कमेंटमध्ये तुमची रास लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी नटराज ज्योतिषला जरूर फॉलो करा. धन्यवाद.